तर हॅलो फ्रेंड्स, तर मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहोत नाशिक मधील हिरावाडी परिसरामध्ये, महालक्ष्मी नगर मध्ये नंदिनी अगरबत्तीच्या समोरच्या बाजूला आपल्याकडे आहेत 1 फ्लोर 2 फ्लॅटचा एक जबरदस्त प्रोजेक्ट, ज्यामध्ये आपल्याला 1570 स्क्वेअर फीट मध्ये 3 BHK फ्लॅट बघायला मिळतात। अल्ट्रा स्पेशियस आणि लक्झरियस फ्लॅट आपण आज इथे बघणार आहोत आणि याची प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही केले, सबस्क्राइबच्या बटन क्लिक करा, बाजूची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टायझिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। तर हा प्रोजेक्ट आपल्यासाठी घेऊन आले आहेत गायत्री बिल्डकॉन, त्यांचा आहे हा सुंदरसा प्रोजेक्ट राधेकृष्ण हाइट्स। सर्वात प्रथम आपण या लोकेशन बद्दल बोलूया। लोकेशन आहे हिरावाडी पंचवटी। आपल्या या प्रोजेक्ट पासून मुंबई आग्रा हायवे हा फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यासोबतच गोदा घाट देखील आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे। आणि पंचवटीचं लोकेशन आहे, त्यामुळे तुम्हाला इथे शाळा, कॉलेज, मेडिकल, मार्केट या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या घराच्या जवळच बघायला मिळणार आहे। हा महालक्ष्मी नगरचा एरिया आहे, ज्यामध्ये आपल्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला आपण बघू शकतो चांगली डेव्हलपमेंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या फ्लॅटच्या समोरच्या बाजूला आपल्याला इथे गार्डन देखील बघायला मिळतात। टोटल 12 फ्लॅट आहेत आणि सर्व 12 फ्लॅट हे गार्डन फेसिंग असणार आहे। तर आपला हा प्रोजेक्ट अंडर कंस्ट्रक्शन आहे, ज्याला पूर्ण होण्यासाठी 8 ते 9 महिने लागणारच आहेत। आणि बाकी आपण याची आता पार्किंग बघू शकतो, मोठी पार्किंग आहे आणि 12 फ्लॅटच्या हिशोबाने चांगली मोठी बघायला मिळते। आणि त्यासोबत आपल्याला इथे डबल फ्लोअरची हाईट बघायला मिळते, म्हणजे तुम्हाला इथे स्टॅक पार्किंगचा ऑप्शन देखील उपलब्ध आहे। याआधी गायत्री बिल्डकॉनने सेम डिझाईन सेम साईज मध्ये असाच एक प्रोजेक्ट रेडी केला होता, तर आपण तो बघणार आहोत। त्यामध्ये सर्व सेम साईज आपल्याला बघायला मिळते, तर तो फ्लॅट देखील बघूया चला। तर ही असणार आहे आपली एंट्रन्स लॉबी, ज्यामध्ये आपल्याला इथे CCTV कॅमेरे सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत। आणि बाकी समोरच्या बाजूला असणार आहे आपला जिना आणि जिन्याच्या बाजूला असणार आहे लिफ्ट आपल्याला ब्रँडेड कंपनीचीच बघायला मिळणार आहे। बाकी आता आपण आपला फ्लॅट देखील बघूया चला। या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला एका मजल्यावर 2 फ्लॅट बघायला मिळतात। साईज सेम असणार आहे 1570 स्क्वेअर फीट। या ठिकाणी आपले दोघेही फ्लॅट आहेत, ज्यांच्या सुरुवातीला आपल्याला इथे व्हिडिओ डोअर फोन सुद्धा प्रोव्हाइड केले जाणार आहे। त्यातील आपला हा एक सॅम्पल फ्लॅट आहे। वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेला तुम्हाला मेन डोअर मिळणार आहे। थिकनेस जर बघितली तर 45 mm थिकनेसचा तुमचा हा मेन डोअर असणार आहे। आणि त्यानंतर इथून पुढे असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया। तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया। साईज तुम्हाला बघायला मिळणार आहे 12.5 फूट बाय 18 फूट, खूप मोठी साईज आहे। आणि त्यासोबत तुम्हाला पूर्ण घरामध्ये लाईट आणि फॉल सिलिंग प्रोव्हाइड केली जाणार आहे। या सॅम्पल फ्लॅट मध्ये आपण पूर्ण सेटअप बघू शकतो, म्हणजे या ठिकाणी एल शेप सोफा तर एकदम व्यवस्थित बसतो। आणि त्यासोबत समोरच्या बाजूला असणार आहे आपलं टीव्ही युनिट। तुम्ही देखील अशाच प्रकारे तुमचं इंटेरियर करून तुमचा फ्लॅट अशाच प्रकारे अधिक सुंदर बनवू शकतात। बाकी तुमच्या टीव्ही युनिटच्या बाजूला तुम्हाला देवघरासाठी पण चांगली जागा बघायला मिळते। असा झाला तुमचा लिव्हिंग एरिया। लिव्हिंग एरियापासून आपण थोडं पुढे येऊया आणि त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपली फर्स्ट बाल्कनी। आणि ही आहे आपली फर्स्ट बाल्कनी। साईज तुम्हाला बघायला मिळते 12.5 फूट बाय 5 फूट, ज्यामध्ये आपल्याला वुडन फिनिश मध्ये फ्लोरिंग टाइल्स इथे प्रोव्हाइड केली जाणार आहे। असा झाला लिव्हिंग आणि तुमची बाल्कनी। त्यानंतर इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं फर्स्ट कॉमन वॉशरूम आणि त्याच्या सुरुवातीला इथे मिळणार आहे तुम्हाला टेबल टॉप बेसिन। आणि त्यानंतर आपल्या वॉशरूमच्या पुढे असणार आहे आपले दोघे बेडरूम। बेडरूमच्या पण डोअर बघतोय आणि डोअरचे हँडल लॉक, प्रीमियम हँडल लॉक आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत। आणि बाकी या ठिकाणी तुमचा चिल्ड्रन बेडरूम। आणि या ठिकाणी आहे आपला फर्स्ट बेडरूम चिल्ड्रन बेडरूम। साईज बघायला मिळते 9 फूट बाय 10 फूट। या बेडरूम मध्ये आपल्याला एक ऑप्शन असं मिळते की तुम्ही या ठिकाणी फोल्डिंग बेड इथे बनवू शकणार आहात तुमच्या इंटिरियर मध्ये।
आता आपण इथे बघू शकतो, हा आहे तुमचा बेड आणि फोल्डिंग केल्यानंतर बघा किती मोठा बेड तुम्हाला वापरायला मिळतो. तर असं झाला हा तुमचा फर्स्ट बेडरूम. इथून पुढे आहे आपला सेकंड बेडरूम, जो की मास्टर बेडरूम आहे. आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम, मास्टर बेडरूम. साईज बघायला मिळते 12 फूट बाय 10 फूट. तुम्ही देखील अशाच प्रकारे तुमचं सर्व फर्निचर करून असाच तुमचा बेडरूम सजवू शकतात किंवा यापेक्षा अधिक सुंदर बनवू शकणार. बाकी लाईट फॉल सिलिंग तुम्हाला या रूम मध्ये देखील बघायला मिळणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता साईज चांगली मिळते, त्यामुळे बेडच्या आजूबाजूला पण तुम्हाला चांगली जागा मिळते. बेडच्या पाठीमागे पण सुंदरसं इंटिरियर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. मी तुम्हाला हा मास्टर बेडरूम असं म्हटलं होतं ना. मास्टर बेडरूम असेल तर याला वॉशरूम देखील पाहिजे. तुम्हाला कुठे दिसतं इथे वॉशरूम? नाही ना, कारण की इथे केलेल्या इंटिरियरमुळे वॉशरूम हाईट झालेला आहे. तुम्हाला कुठे दिसतंय? चला दाखवतो तुम्हाला वॉशरूम सुद्धा. या ठिकाणी आहे तुमचं वॉशरूम. मस्त आहे ना इंटेरियर. तुम्ही देखील असंच करू शकता. बाकी आता आपण आपलं किचन आणि दोघेही बेडरूम देखील बघूया. तर असं झाले आपले दोघेही बेडरूम. इथून पुढे गेल्यानंतर पुढे आहे आपलं किचन आणि आपला बेडरूम, तो देखील बघूया. आणि हे आहे तुमचं किचन. साईज बघायला मिळते तुम्हाला 18 फूट बाय 10 फूट. खूप मोठ्या साईज मध्ये तुम्हाला इथे किचन बघायला मिळतं, ज्यामध्ये आपला डायनिंग एरिया पण इथे असणार आहे. बाकी वास्तूप्रमाणे तुमचं किचन हे पूर्वमुखी असणार आहे आणि ईशान्य कोपऱ्यात तुमचा गॅसचा पॉईंट असणार आहे. पूर्ण फ्लॅट हा वास्तूप्रमाणे डिझाईन केलेला आहे. बाकी तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे कॅबिनेट्स किंवा फर्निचर करून तुम्ही देखील पूर्ण जागा इथे युटिलाइज करू शकणार आहात. आणि तुमच्या किचनमध्ये या ठिकाणी आहे आपला किचनचा स्टोर एरिया. आणि बाकी या ठिकाणी समोर आपलं किचन ओटा आहे. किचन ओट्याच्या दोघही बाजूला जे मी तुम्हाला बेडमध्ये दाखवलं होतं, म्हणजे इथे आपला बॉक्स मिळतोय जो की इल्युशनचाच पार्ट असणार आहे. त्यामुळे आपल्याला ही जागा देखील वापरता येते आणि त्यामुळे तुमचे कॅबिनेट्स किंवा फर्निचर कुठे बाहेर निघत नाही आणि जागा प्रॉपर युटिलाइज होते. असं झालं तुमचं किचन. किचनच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे आपला ड्राय एरिया. तर असं झालं आपलं किचन. आता बघूया आपण आपला शेवटचा बेडरूम, तोही आपला मास्टर बेडरूमच बघायला मिळतो. आणि हा असणार आहे आपला थर्ड बेडरूम, लास्ट बेडरूम, मास्टर बेडरूम. साईज बघायला मिळते तुम्हाला 13.5 फूट बाय 11 फूट. बाकी साईज बद्दल आपल्याला इथे चिंता करायची गरज नाही. बघू शकता किती मोठी साईज आहे, ज्यामध्ये बेड पण व्यवस्थित बसतो आणि त्यानंतर पण तुम्हाला इथे बरीचशी जागा मिळते आणि साईडला वॉर्डरोबसाठी पण चांगली मोठी जागा बघायला मिळते. इंटिरियर तुम्ही अशाच प्रकारे करू शकता, जे की आपण इथे बघू शकतो. आणि बाकी या ठिकाणी आपल्याला फॉल सिलिंग सुद्धा करून मिळणार आहे. प्रत्येक रूम मध्ये विंडो पण चांगली मोठी बघायला मिळते, ज्यामुळे गुड व्हेंटिलेशन आपल्याला प्रत्येक रूम मध्ये मिळतो. असं झालं तुमचा बेड आणि या ठिकाणी आहे आपल्या या बेडचा अटॅच वॉशरूम. तर असा आहे संपूर्ण आपला आजचा हा 3 BHK 1 फ्लोर 2 फ्लॅटचा प्रोजेक्ट, ज्यामध्ये आपल्याला 1570 स्क्वेअर फीटचा असा स्पेशियस 3 BHK फ्लॅट बघायला मिळतो. आणि प्राइसिंग जर बघितली तर 85 लाखामध्ये तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह हा फ्लॅट मिळणार आहे. लोकेशन तर एकदम उत्तम आहे, जे की आहे महालक्ष्मी नगर हिरावाडीमध्ये, नंदिनी अगरबत्तीच्या समोरच्या बाजूला, पंचवटी, नाशिक. तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर खाली हा नंबर दिलाय, नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या राधेकृष्ण हाईट्सवर नक्की व्हिजिट करा. तर असा होता आपला आजचा हा प्रोजेक्ट. तुम्हाला जर आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.